नमस्कार, मी वृषाली पाटील TV9 विशेष मध्ये आपलं स्वागत करते। न्यायाधीश राहुल रोकडेंच्या बदलीनंतर चांगलंच राजकारण रंगलंय। रोकडेंच्या बदलीनंतर विजय वडेट्टीवारांनी अजित पवारांवर निशाणा साधत भाजपवर आरोप केलाय। वडेट्टीवारांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून। अजितदादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय? अधिवेशन सुरू असेल की विरोधकांचा अगदी चहापानापासून बहिष्कारावरती आणि सातत्याने आरोप करण्यावरतीच रोष असतो। पण त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकते। आपण किती मीडिया समोर येऊ हे त्यांच्यासाठी चढाओढ असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणी काय बोलतात त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये। मुंबईतले सत्र न्यायालयातील न्यायाधीश राहुल रोकडेंच्या बदलीनंतर राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय। रोकडेंसमोर राज्यातील सत्ताधारी आमदार मंत्र्यांविरोधातले महत्त्वाचे खटले अंतिम टप्प्यात आहेत। दरम्यान रोकडेंच्या बदलीनंतर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी अजित पवार आणि भाजपला लक्ष्य केलंय। अजित पवारांची गरज संपल्यानं त्यांना भाजपकडून अडकवण्याचा प्रयत्न असू शकतो असा आरोप वडेट्टीवारांनी भाजपवर केलाय। खरं तर वस्तुस्थिती सत्तेमध्ये आल्यानंतर सगळं क्लोज होईल, पण आता अजितदादांची मला वाटतं उपयुक्तता कमी झाली की काय, म्हणूनच भाजपा परत त्यांना आपल्यासोबत पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीत घेऊ इच्छित नसेल, म्हणून त्यांना कदाचित पुन्हा अडकवण्याचा प्रयत्न आणि बदनाम करण्याचा प्रयत्न पुन्हा नव्यानं करायचं काही षडयंत्र असू शकते। भारतीय जनता पार्टी सक्षम आहे, या अर्थी त्यांना साथ देणं, त्यांच्या सोबत विश्वासानं राहणं ही भारतीय जनता पार्टीची संस्कृती आहे, परंपरा आहे। त्याप्रमाणेच अजितदादांसोबतच भारतीय जनता पार्टी त्या ठिकाणी असेल। विजय वडेट्टीवारांनी चिंता करू नये, त्यांनी त्यांच्या पक्षाची आणि स्वतःच्या अस्तित्वाची धडपड करावी। कोर्टांच्या बदल्या असतील, कोर्टाचा कारभार असेल, हा त्या न्यायालयीन व्यवस्थेत होत असतो, तिथे कुठल्याही प्रकारचा राजकीय हस्तक्षेप नसतो। विजय वडेट्टीवारांनी भाजपवर केलेल्या आरोपानंतर अजित पवार गटाच्या नेत्या रुपाली चाकणकरांनीही त्यांना प्रत्युत्तर दिलंय। टीका करण्याचं विरोधकांचं काम आहे, तसंच भाजप अजित पवारांना कधीच दूर करू शकत नसल्याचं रुपाली चाकणकरांनी म्हटलंय। अजित पवार सत्तेत असताना सुद्धा त्यांच्यावरचे जे केसेस आहेत ते मागे घेतल्या जात नाहीत, कदाचित भाजपलाच त्यांना दूर करायचं आहे की काय, असा सवाल विजय वडेट्टीवार नाही, मला असं वाटत नाही। अधिवेशन सुरू असेल की विरोधकांचा अगदी चहापानापासून बहिष्कारावरती आणि सातत्याने आरोप करण्यावरतीच रोष असतो। समाजासाठी आपण एकत्रित जाऊन भूमिका घ्यावी, काम करावं, ही मानसिकता विरोधकांची कधीच नसती। विरोधक आपण किती विरोध करू आणि आपला परफॉर्मन्स देऊ, आपण किती मीडिया समोर येऊ हे त्यांच्यासाठी चढाओढ असते। त्याच्यामुळे मला असं वाटतं की ते कोणी काय बोलतात त्याच्याकडे फार आपण लक्ष देऊ नये। अजित पवारांशी संबंधित असलेला 25,000 कोटींचा शिखर बँक घोटाळा, छगन भुजबळांशी संबंधित असलेला महाराष्ट्र सदन कलिना मध्यवर्ती ग्रंथालय घोटाळा, एकनाथ खडसेंशी संबंधित असलेला भोसरी भूखंड घोटाळा, राणा दाम्पत्याविरोधातलं हनुमान चालीसा प्रकरण, हे सर्व खटले राहुल रोकडेंच्या कार्यकाळात अंतिम टप्प्यात पोहोचले। जे न्यायाधीश महोदय आपलं काम प्रामाणिकपणे करतात, संविधानाच्या आणि कायद्याच्या नियमानुसार करतात, त्यांना अशा पद्धतीने ट्रान्सफर करणे म्हणजे हे दिसून येतं का की सरकारचा हस्तक्षेप आहे का? या सर्व गोष्टी जनतेने आता लक्षात घेणं गरजेचं आहे। जो न्यायाधीश प्रामाणिकपणे न्याय देण्याचं काम करत असतो, त्या न्यायाधीशावरही हे दबाव तंत्र आणण्याचा प्रयत्न आहे का? नाना पटोलेंनीही राहुल रोकडेंच्या बदलीवरून राज्य सरकारला टार्गेट केलंय। भयभीत झालेल्या महायुती सरकारनं भीतीपोटी राहुल रोकडेंची बदली केल्याचा आरोप नाना पटोलेंनी केलाय। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ, और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम, एक हिंट तो देते? हिंट? बड़े आराम से। त्याप्रमाणे जे काही होईल ते करण्याचं काम प्रामाणिकपणे जस्टिस रोकडे करत होते, पण आता हे सत्ता पक्षाचे लोक जिथं फसलेले आहेत यांचं पितळ उघडं होणार आहे।
आणि ते पितळ उघडं झालं नाही पाहिजे म्हणून भीतीपोटी जस्टिस रोकडेंची बदली केली गेली अशा पद्धतीचं चित्र आहे. पण न्यायदेवता अजूनही न्यायदेवतेवर आमचा विश्वास आहे. महायुती सरकारने या पद्धतीचं न्यायव्यवस्थेमध्ये हस्तक्षेप करणं हे महाराष्ट्रासारख्या राज्याला भूषणावं नाही, त्याचा आम्ही विरोध करतो. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उनमें हेलो, मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी प्रिया भाग गई, पकड़ो उनको. हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम एक हिंट तो देते. हिंट. बड़े आराम से. मुंबई सत्र न्यायालयातून दिंडोशीतील सत्र न्यायालयात राहुल रोकडेंची बदली करण्यात आली आहे. दरम्यान त्यांच्या बदलीनंतर राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलंय. ब्युरो रिपोर्ट, TV9 मराठी. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.